काँग्रेसमध्ये पक्षस्थापनेपासून मी सन्माननीय रमेशभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली शालेय जीवनापासून काम करत आलेलो आहे आणि त्यानंतरची परिस्थिती पाहता रमेशभाई कदमांनी या ठिकाणी रोपट्याचं वटवृक्ष केलं, या जिल्ह्यामध्ये केलं, या परिसरामध्ये केलं आणि त्यांच्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना गेले 2022 रोजी ज्यावेळी पक्ष एकसंध असताना ज्यावेळी फुटीर पक्ष झाला त्यावेळी सन्माननीय रमेशभाई कदम यांनी माझ्याकडे राष्ट्रवादीची तालुक्याची जबाबदारी दिली. त्याला योग्य न्याय देण्याचा, प्रामाणिकपणे काम करण्याचं मी या ठिकाणी काम केलं आणि हे काम करत असताना ज्या वेळेला विधानसभेनंतर विधानसभेमध्ये जे अपयश आलं त्याची कारणं पाहता ह्याच्या तक्रारी आम्ही वरिष्ठांपर्यंत दिल्या होत्या, परंतु या सर्व तक्रारींकडे वरिष्ठांनी अद्याप लक्ष दिलं नाही, किंबहुना त्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं. आणि हे परवा निरीक्षक ज्यावेळी देवरुखला आले त्याही वेळेला आम्ही ते निदर्शनात आणून दिलं आणि ते निदर्शनात आणून दिल्यानंतर देखील पक्षश्रेष्ठींकडून तशा पद्धतीचं काही आम्हाला सिम्बॉल लक्षात आला नाही की या बाबतीत काही योग्य ती कारवाई होईल. म्हणून शेवटी मग या ठिकाणी थांबून आपण आपली एनर्जी वेस्टेज करण्यापेक्षा आपण पवारसाहेबांना मानतो आहोत, या ठिकाणी काही पदावर राहूनच आपण पवारसाहेबांना मानणं काही गरजेचं नाही आहे, तर आपण पदाचा त्याग करून या ठिकाणी बाजूला होऊन आपण या ठिकाणी मोकळं झालो आहोत. मी सध्या तरी पक्षश्रेष्ठींकडे पक्ष पदाचा देखील राजीनामा दिला आहे आणि त्याच्यामध्ये विश्लेषण पण केलेलं आहे की जिल्हाध्यक्ष यांच्या कार्यपद्धतीबाबत देखील लिहिलेलं आहे आणि त्यांनी योग्य ती कारवाई करावी, अन्यथा मी दोन्ही पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्याचं कारण असं की एक तर कर्तृत्वहीन आहे, वक्तृत्व नाहीच आहे की ज्यावेळेला आपण पदाधिकाऱ्यांना संबोधित करतो किंवा सभेला संबोधित करतो त्यावेळी कशा पद्धतीनं करावं. कालच्याच ज्या आढावा बैठकीमध्ये सन्माननीय पालकमंत्री साहेब यांच्या अगदी बापापर्यंत ते थेट बोलले आणि त्यावेळेला आमच्या एका कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी इनायत तेटवलकर यांनी त्या ठिकाणी म्हटलं की साहेब तुम्ही जरा व्यवस्थित बोला, त्यांच्यावर देखील त्यांनी आग्रापागड केली. तर अशा पद्धतीनं बोलणं हे काहीसं असंविधानिक आहे, संस्कृतीला शोभा न देणार आहे आणि अश्लाघ्य बोलणं हे सर्रास त्यांचं असतं आणि त्याच्यामुळं कार्यकर्ते देखील ह्या गोष्टीला कंटाळलेले आहेत. तुमचं म्हणणं असं आहे की ते अपकड केलेलं आहे, वडिलांवरती बोलले, अशोभनीय आहे. आता तुमचं प्रेम पालकमंत्री दिसून येतं नाही, पालकमंत्र्यांवर प्रेम दिसण्यापेक्षा पालकमंत्री महोदय हे युवक जिल्हाध्यक्ष असताना आम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. विषय कोणत्या पक्षाचा आहे याच्यापेक्षा व्यक्तिचरित्र्यावर कोणाच्या बोलणं हे कसं उचित नाही आहे. तुम्ही राजकीय कुठलीही त्यांच्यावर टीका टिप्पणी करा. जास्तीत जास्त पालकमंत्री उदय सामंतांचं कौतुक करताना मुलांना दिसून येतात. नाही, याच्यापूर्वी तसं कौतुक म्हणजे त्यांच्या कामाच्या बाबतीत कौतुक करायचं म्हटलं ते आज पालकमंत्री आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि उद्योगमंत्री आहेत. ज्या वेळेला आम्हाला त्यांच्याकडून कामं करून जर जनतेसाठी घ्यायचे आहेत तो आम्ही हक्कानं पालकमंत्री म्हणून करून घेऊ शकतो किंवा घेण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केलेला आहे. आपल्याला माहिती आहे ज्यावेळी हा पूल पडला त्याच्या 1 महिना अगोदरच आपण नगरपालिकेच्या मैदानाच्या वेळेला त्यांना प्रस्ताव दिला होता की हे पूल अशा पद्धतीत आहे आणि त्याच पुलाचा अपघात झाला आणि ते पूल पडला. त्याच्यानंतर त्यांनी त्याला 30 लाख दिले. अशा पद्धतीनं आमचं तसं कॉन्टॅक्ट असतो, परंतु आपण विचाराने त्या ठिकाणी नाही आहोत, परंतु एक जुने सहकारी म्हणून त्यांच्यासोबत आपण नेहमीच होतो. जुन्या सहकाऱ्यांबरोबर नवी गडी बांधणार नाही. जर आम्हाला तसं करणं असतं तर सन्माननीय शेखर निकम ही व्यक्तिमत्व हे चिपळूण तालुक्याला नाही पूर्ण राज्याला माहिती आहे आणि आमचं वैयक्तिक व्यक्तिप्रेम कोणावर जरी असलं तरी विचार जिथे आम्हाला पटत नाही त्या ठिकाणी आम्ही सोबत कोणाच्या नसतो. मग आता नेमका कोणता अजेंडा हाती घेणार? नाही, सध्या तरी आम्ही तशा पद्धतीने काल राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांचे फोन आले, बऱ्याचशा सहकाऱ्यांचे देखील फोन आले. आपण याविषयी एकत्र बसून चर्चा करूया आणि योग्य तो निर्णय घेऊया असे सर्वांचंच म्हणणं आहे, परंतु योग्य निर्णय आपण नक्कीच घेऊ. मुरादभाई, तुम्ही खंबीर नेतृत्व होतात त्या पक्षाचे. आता तुम्ही राजीनामा दिल्यानंतर कुठेतरी पक्षाची वातावरण असं वाटत नाही? आपण ज्या पक्षामध्ये काम केले त्या पक्षाची वातावरण आपण सन्माननीय प्रदेशाध्यक्षांपासून निरीक्षकांपासून अगदी पक्षाध्यक्ष सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या कानावर देखील या जिल्हाध्यक्षांबद्दल अनेक वेळा तक्रारी गेल्या होत्या आणि अशी पत्र देखील गेली होती. तरी देखील पवार साहेबांनी आदेश देऊन देखील पक्षश्रेष्ठीने या गोष्टीकडे पाहिजे त्या पद्धतीनं दखल घेतली नाही आणि त्यामुळेच आज सन्माननीय रमेशभाई कदम असतील, बशीर मुर्तुजा असतील, प्रकाश शेगवन असतील, अन्य कार्यकर्ते जे ज्येष्ठ कार्यकर्ते या पक्षामध्ये ज्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे ते या पक्षातून निघून गेलेले आहेत. म्हणजे एकंदरीत आता असं दिसतंय की जे निघून गेलेले आहेत मात्र ही दखल वरिष्ठ घेतील का? कसं आहे की आज आपण रायगड पासून कोकणामध्ये
या पक्षाला आता नेतृत्व नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पक्षाला नेतृत्व तयार करणं ही सर्वप्रथम जबाबदारी आहे आणि ती प्राथमिक दर्जाची पाहणी आहे. तर ती पक्षाकडून ती योग्य त्या पद्धतीनं पाहण्यात येतच नसेल आणि त्या पद्धतीची कारवाई होतच नसेल तर पक्ष उभा राहणार कसा?